अजिबात कसं नाही. पण मला एक सांगा, याला जर नेहमी असं बरं वाटत असेल तर एकदा चांगल्या डॉक्टरकडे काय नाही दाखवलं? नाही तसं काही नाही. अजून मधून त्याला ताप आल्यासारखं होतं, बाकी काही नाही. पप्पा तुम्ही कुठे काय बोलता? मामा मला कॅन्सर नाही आधी नाही लपवणार. मामा मला कॅन्सर आहे. तुला औषध पाणी वगैरे? मामा आम्ही खूप गरीब आहोत ना, त्यामुळे माझ्या पप्पाकडे पैसे नाही, म्हणून मला औषध दात द्यावे लागेल तुझे, खरंच दात द्यावे. अरे घरात अठरा विश्व दारिद्र्य पसरलेला आहे आणि तुम्ही मात्र विनाकारांच्या सुखाच्या स्वप्नांच्या हीच स्वप्न एक दिवस तुम्हाला लाथाडतील, तुम्हाला दूर दूर साधतील. तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्या हातात काही नाही लागणार साहेब, काय नाही लागणार. शिंदे आहे तुमच्या हातात शिंदे. आणि काही मग तुला तर काही सांगायची गोष्टच नाही. अरे मुलगा इकडे मृत्यूशयावर पडलेला आणि तू आकाशातील चंद्राला हात लावण्याचा प्रयत्न करते. ताई, त्याच चंद्राला हात लावण्याच्या प्रयत्नात इंद्रज जमिनीतून खाडकन कोसळली, तेव्हा तुला काहीच सापडणार नाही. काळजी करू नको. अरे मी करतो जायला, चल माझ्यासोबत चल. नाही मामा, माझी आई माझ्या विना नाही राहू शकत. मी नाही येणार. बघितलंस, अगं तुझं लेकरू तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण तुम्ही जर असेच जर करत राहिलात ना, तर एक दिवस तुमचं हे लेकरू तुम्हाला माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या बाळाला काहीच नाही झालं पाहिजे. आई रडून काही उपयोग नाही. जीवनात माणसाला दोन गोष्टी शिकायला पाहिजे, एक लढणे आणि दुसरं रडणे. रडताना एक सामावून घ्यायला पाहिजे. जो लढला तो जिंकला आणि जो रडला तो हरला. दादा टॅक्सी आलेली आहे. काय झालं बाई? तुम्ही असं का करताय? सगळ्यांचे चेहरे का पडलेले आहेत? काय झालं? नाही तू आम्हाला सगळ्यांना सोडून पुण्याला जातेस ना, म्हणून घरामध्ये असं वातावरण. काय दादा, मी काय तुम्हाला कायमचं सोडून चाललोय का? मी आता जरी तुमच्यापासून दूर जात असलो ना, तरी अंतःकरणातून मात्र तुमच्या जवळच आहे. आणि म्हणजे तू रडत जाऊ नकोस. जर तुला माहिती आहे का, मी बाहेर जातो ना, मी कायमचा थोडी जातो, मी लवकरच परत येईन. आणि येताना तुझ्यासाठी काय घेऊन माहिती आहे? खूप साऱ्या साड्या